मित्रांनो, आज 4 जानेवारी 1803 लुईस ब्रेल म्हणजे जे अंध व्यक्ती आहेत याच्यासाठी जी लिपी वापरता येते ब्रेल लिपी त्यांचा यांनी आविष्कार केला मित्रांनो. तर त्यांचे जे लहानपणी ते जे होते ते अंध नव्हते, परंतु ते वयाच्या 5व्या वर्षी त्यांच्या वडिलांच्या कारखान्यामध्ये खेळता खेळता त्याच्या एका डोळ्यामध्ये सुई गेली आणि सुई गेल्यामुळं ते त्यावेळेस काही एवढा वैद्यकीय उपचार जास्त नसल्यामुळं त्यांचा एक डोळा निकामी झाला आणि त्याचा संसर्ग एका वर्षानंतर दुसऱ्या डोळ्यावर झाला आणि ते पूर्णपणे वयाच्या 5व्या वर्षी अंध झाले. मित्रांनो, अंध झाल्याच्या नंतर त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी त्या अंधशाळेमध्ये त्यावेळेस टाकले. परंतु त्यावेळेस जे हे होते मित्रांनो, म्हणजे त्या अंध लोकांसाठी जी लिपी होती तर ती काही एवढी प्रभावी वगैरे काही नव्हती, तर ते भरपूर अडचणीत होत्या. परंतु ते अंध असतानासुद्धा मित्रांनो तर जगामध्ये त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी ब्रेल लिपीचा आविष्कार केला. आणि आज मित्रांनो हे महत्त्वाचं याच्यासाठी की जगामध्ये जवळपास 30 कोटी लोक अंध आहेत आणि भारतामध्ये यांची संख्या जवळपास 1.5 कोटी आहे मित्रांनो. तर भारतामध्ये 80 ते 90 लाख लोक असे की त्यांना पूर्णपणे दृष्टीहीन आहेत, त्यांना काही दिसत नाही. परंतु यांनी ज्या ब्रेल लिपीचा आविष्कार केला मित्रांनो, या ब्रेल लिपीमुळे ज्या अंधांना लिहिता वाचता येते मित्रांनो आणि दैनंदिन त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या पूर्ण आता या लिपीमुळे सॉल्व झालेल्या आहेत. आणि मित्रांनो, आज त्यांना ब्रेल लिपी म्हणजे जागतिक अंध दिवस म्हणून सुद्धा आज साजरा करण्यात येतो. तर बघा मित्रांनो, जर इच्छा असली मित्रांनो, तर आपण म्हणतो की आता आपल्याच्यानं हे होत नाही, सकाळी लवकर उठणं होत नाही, फिरणं होत नाही. परंतु जर अंध असतानासुद्धा त्यांनी या ब्रेल लिपीचा आविष्कार केला आणि या जगामध्ये जवळपास 30 ते 40 कोटी जे अंध अपंग आहेत, ज्या दृष्टी आहेत, ज्यांना डोळ्यामुळे दिसू शकत नाही मित्रांनो, त्यांना या लिपीचा त्यांनी फायदा केला आहे. तर मित्रांनो, आयुष्यामध्ये आल्यावर तुम्ही एखादं सुद्धा तरी कार्य जर आपल्या देशासाठी केलं आणि आपल्या समाजासाठी केलं तर तुमचं नाव मिळाल्यावर सुद्धा लोक घेतील. धन्यवाद.